मावळमधल्या विसापूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन मारुती मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला। सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानं मंदिराची डागडुजी केली। मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजवलं। सोलापूरमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून शुभ कार्य झालं। संभाजी आरमार संघटनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं हा सोहळा आयोजित केला होता। विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये संस्कृती जपणाऱ्या धवलगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आगरी कोळी समाजातील लग्न कार्यामध्ये धवलगीत गाऊन सर्व कार्य पार पडतात। या स्पर्धेमध्ये 40 धवलारीण सहभागी झाल्या होत्या। संभाजीनगरच्या वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तीवर किरणोत्सव सोहळा पार पडला। यावेळी किरणोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणाला जात असताना सूर्यकिरण येतात। बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचं वाटा नागराज यांनी नेतृत्वाखाली आंदोलन केलं। महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी आणावी अशी मागणी यावेळी केली। सरकारनं बंदी न घातल्यास हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होऊ देणार नाही असंही म्हटलंय। वन्य प्राण्यांमुळे पिकांचं 311 कोटींचं नुकसान झालं। गेल्या 17 वर्षांमध्ये पीक नुकसानीची 6,04,896 प्रकरणं नोंदवण्यात आली। या नुकसानीमुळे 311 कोटी 59,81,673 रुपये भरपाई देण्यात आली। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। कांद्याचे दर क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांनी घसरले। उन्हाळी कांद्याची आवक वाढली, दर कोसळले। कांद्याचे सरासरी दर 2300 वरून थेट 1600 रुपयांपर्यंत खाली आले। यवतमाळच्या वणी इथल्या निंबाळ गावामध्ये पट्टेदार वाघानं ठिय्या मांडला। वाघ जखमी किंवा भुकेनं व्याकुळ असावा असा अंदाज आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आहे। वन विभागानं वाघावर ट्रॅप कॅमेरा लावून उपाययोजना सुरू केल्या। रायगडमधल्या आसनपोई गावामध्ये बैलगाड्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। होळी निमित्तानं तरुणांनी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं होतं। स्पर्धेत परिसरातल्या अनेक बैलजोड्यांनी यामध्ये सहभाग घेतला। पुण्यामध्ये चांडोहमध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय। बिबट्यानं परिसरातले नागरिक, पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेला होता। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। या बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे। अमरावतीतल्या राजकमल चौकात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर तरुणांची मोठी गर्दी झाली। यावेळी तरुणांनी पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या तरुणांना चांगलाच चोप दिला। पुण्यामधून महत्त्वाच्या शहरासाठी हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली। हायस्पीड रेल्वेमुळे दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांमध्ये विद्यार्थी, उद्योजक, व्यापाऱ्यांना प्रवास करणं सोपं होईल। होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी आहे। एसटी महामंडळाकडून कोकणातल्या नागरिकांना होळीचं गिफ्ट दिलंय। मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जादा बसेस सुटणार आहेत। मुंबई आणि ठाण्यातून कोकणामध्ये जाण्यासाठी 195 एसटी बसेस धावतील। मुंबई पालिकेतल्या 3,28,000 विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 शालेय वस्तू आणि गणवेश मिळणार आहे आणि याबाबतची निविदा प्रक्रिया महापालिकेनं यंदा लवकर राबवली आहे। याद्वारे शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय वस्तू उपलब्ध करण्याचं नियोजन आहे। राज्यातल्या खासगी शाळांपैकी 388 शाळा या अनधिकृत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली। ठाणे जिल्ह्यामध्ये 88 अनधिकृत शाळा आहेत। 41 शाळांवर FIR दाखल करण्यात आला आहे। पश्चिम रेल्वे मुंबई ते गुजरातपर्यंत मालवाहतुकीसाठी 4थ्या मार्गिकेचं बांधकाम करणार आहे। त्यासाठी पश्चिम रेल्वेनं प्राथमिक सर्वेक्षण सुरू केले। DPR तयार करण्यासाठी 6,22,00,000 खर्चाला मंजुरी दिली आहे। डहाणूच्या पुढे गुजरातपर्यंत मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करणार आहे। नोटाबंदीमध्ये जप्त केलेल्या 20 लाखांच्या जुन्या नोटा स्वीकारा असे आदेश हायकोर्टानं RBIला दिलेत। प्राप्तिकर विभागानं जप्त केलेल्या 20 लाखांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यानं कोल्हापूरच्या रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननं काम बंद आंदोलन पुकारले। प्रलंबित बिलाचे पैसे शासनानं द्यावेत अशी त्यांची मागणी। वारंवार बांधकाम विभागाला तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही पैसे न मिळाल्यानं संघटनेनं शासनाला निर्माणीचा इशारा दिला। संभाजीनगरमध्ये गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या संचालकांनी शिवना नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय। शिवना संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी संचालकांच्या गाड्या रोखल्या होत्या, त्यामुळे त्वरित संचालकांनी निर्णय जाहीर केला।
उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन मिळालं नाही आणि यासाठी सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून महापालिकेबाहेर आंदोलन केलं. केंद्र आणि राज्य सरकारचं वाढीव मानधन मिळत नसल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या ठेकेदारांनी आंदोलन केलं. दोन्ही जिल्ह्यांना मिळून 68 कोटींचा निधी दिला. मात्र त्यातल्या 45 कोटी ठाणे तर केवळ 23 कोटी निधी हा पालघरला मिळालाय. निधीमध्ये जिल्हानिहाय तफावत असल्यानं ठेकेदारांनी ठाणे अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पालघरच्या वाडा तालुक्यातल्या अंभई आमगाव ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थ उपोषण करतात. या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. वाडा पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्यांवर गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत कुर्ला स्थानकाचा कायापालट केला जातोय. मात्र या योजनेअंतर्गत कामासाठी दिलेली मुदत संपली आहे. तरीही केवळ 40% कामं झाली आहेत. अजूनही 60% कामं ही अपूर्ण आहेत. नवी मुंबई महापालिकेनं थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अभय योजना जाहीर केली आहे आणि या अंतर्गत थकीत मालमत्ता कराच्या विलंब शुल्कावर 50% सूट देणार आहेत. 10 ते 31 मार्च या कालावधीमध्ये कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार. जळगावातल्या गोराडी मार्केटजवळ इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागली. यावेळी वीज पुरवठा खंडित करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. त्यावेळी मोठा अनर्थ टळला. संभाजीनगरमध्ये दुकानाला भीषण आग लागली. देवळाई चौक ते साईटेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गादीच्या दुकानाला आग लागली. दरम्यान आग लागल्यावर बाजूच्या वेल्डिंग दुकानातल्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यावेळी आजूबाजूच्या इमारतींच्या काचा. आफ्रिकेतल्या काँगोमध्ये भीषण बोटीची दुर्घटना घडली. नदीमध्ये बोट उलटून 25 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती फुटबॉल खेळाडू होते. फुटबॉलची मॅच खेळून परत येत असताना अपघात झाला. यातून 30 जणांना वाचवण्यात यश. दोन दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी सांगलीच्या मिरजेमध्ये बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 2 लाख किमतीच्या 6 दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या दुचाकींची विक्री केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली. विमा क्षेत्रामध्ये फसवणुकीची तब्बल 86% प्रकरणं ही जीवन विम्याशी निगडीत आहेत आणि या फसवणुकीच्या प्रकारामुळे दरवर्षी विमा उद्योगाला तब्बल 30 कोटींचं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे विमा कंपन्यांना आपल्या 8.5% उत्पन्नावर पाणी सोडावं लागतं. नवी मुंबईतल्या कोपरीमध्ये 2 आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली. हे आफ्रिकन नागरिक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकली आणि घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे 20,65,000 रुपये किमतीचं कोकेन सापडलं. रायगडच्या पेणमध्ये महिलेचा मृतदेह सापडलाय. पेणच्या दुरुशेत गावामध्ये एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडलाय. 5 ते 6 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा अंदाज आहे. पेण पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनी तरुणांना नशा आणणारी औषधांची विक्री केल्याप्रकरणात 2 तरुणांना अटक केली. योगेश राऊत आणि निसार चांद शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला आणि दोघांना ताब्यात घेतलं. मी एसीबीसी करून रात्री पंच करून. उल्हासनगरमध्ये एका कामगारावर 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या तरुणांची टोळी रस्त्यामध्ये केक कापत होती. या कामगारांनी रस्त्यातून जायला जागा मागितली आणि टोळीनं कामगाराला मारहाण केली. या प्रकरणात तरुणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. येवला तालुक्यातल्या संवेदनशील ग्रामपंचायत असलेल्या निमगाव मठमध्ये किरकोळ कारणावरून बाईक पेटवली. पोलिसांची गाडी घरी का बोलावली असा जाब विचारत एकानं थेट बाईकला आग लावली. आगीने बाईक जळून खाक झाली. नंदुरबारमध्ये होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. आदिवासी संस्कृतीमध्ये चांदीला विशेष महत्त्व असल्यानं महिलांची चांदीच्या दागिन्यांची खरेदी सुरू झाली आहे. या चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी वाढली आहे. आरटी अंतर्गत प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा टप्पा पार पडला. शहरातल्या 922 आणि उपनगरातल्या 2000 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला. यानंतर आणखी फेरी होणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची खात्री करूनच अर्ज करण्याचं आवाहन शिक्षण विभागानं पालकांना केलंय. मुंबईत आतापर्यंत 56,346 रिक्षा आणि 2,826 टॅक्सींचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालंय. 8 आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालंय. रिक्षा टॅक्सीच्या तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आले.
सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर मुंबई मनपानं 580 कंत्राटी सफाई कामगारांना नोकरीत कायम केले. सफाई कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या कचरा वाहतूक श्रमिक संघाचा कायदेशीर लढ्यामध्ये सलग तिसरा विजय झालाय. धुळ्यातल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात दुरवस्था झाली. या वसतिगृहात शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वस्तूंचा दर्जा निकृष्ट आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. जळगावातल्या अमळनेरमध्ये बस स्थानकाजवळील अतिक्रमणावर नगरपालिकेनं धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 50हून अधिक अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून हटवण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जे रुग्णालयामध्ये लवकरच 90 खाटांचा अद्ययावत अतिदक्षता विभाग उभारला जाणार आहे. 90 खाटांचा अतिदक्षता विभाग असणारं जे रुग्णालय हे राज्यातलं पहिलंच रुग्णालय ठरेल. नाशिकच्या मालेगावमध्ये पुलाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिकांनीच उड्डाणपूल सुरू केलाय. जुना आग्रा रोडवरच्या उड्डाणपूल गेल्या 8 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे आणि वारंवार उद्घाटन लांबणीवर पडलं. त्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळून नागरिकांनी पूल वापरायला आता सुरुवात केली आहे. जळगावमध्ये एका शेतकरी आणि संभाजीनगरमधला एक तरुण अशा दोघांची 26 लाखांची फसवणूक झाली. शासकीय नोकरीच्या आमिषातून या दोघांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणामध्ये फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक केली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाची आवक वाढली. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत चियाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. चियाला दरही चांगला मिळत असल्यानं बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भिवंडीमध्ये एका शेतकऱ्यानं 30 गुंठा शेतात कलिंगडाची लागवड केली. या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कलिंगडाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सोलापुरातल्या ढेमरेवाडीमध्ये वाघाचं दर्शन झालं. या वाघाचा वावर वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि रेस्क्यू टीमकडून घटनास्थळाची पाहणी केली. वाघाचा शोध सुरू आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली नाहीये. उत्तर प्रदेशमधल्या कुंभमेळ्यासाठी 3 वर्षांपूर्वी 2000 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती.